नमस्कार मित्रांनो, मी अभिजित डिजिटल कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मुख्यमंत्री माझी लाडाची बहीण यामध्ये सगळ्यात मोठे बदल करण्यात आलेले आहे। याच्यामध्ये ज्या मोठ्या प्रमाणात अटी घालण्यात आल्या होत्या त्या अटी आता शिथिल करण्यात आलेल्या आहेत। तर त्या अटीमध्ये 7 प्रकारच्या अटीमध्ये बदल करण्यात आलेले आहेत, ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर चला मित्रांनो, या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये 7 बदल करण्यात आले आहेत। पहिला जो बदल आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अर्जाची जी अंतिम तारीख होती 15 जुलै 2024 ती 31 ऑगस्ट 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे। म्हणजे जवळजवळ 2 महिन्याची वाढ करून देण्यात आलेली आहे। ज्या लोकांनी 1 जुलै 2024 पासून अर्ज भरायला सुरुवात केली होती अशा लोकांना 1 जुलै 2024 पासून प्रत्येक महिन्याला 1,500 रुपयाची आर्थिक मदत त्यांच्या अकाउंटमध्ये जमा केली जाणार आहे। मित्रांनो, सगळ्यात मोठी जर दुसरा बदल जो करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये जर एखाद्या महिला लाभार्थीकडे रहिवासी प्रमाणपत्र नसेल तर या 4 ओळखपत्र प्रमाणपत्रापैकी कोणतेही, म्हणजे जर एखाद्या महिलेकडे डोमिसाइल सर्टिफिकेट किंवा रहिवासी प्रमाणपत्र नसेल तर 4 असे डॉक्युमेंट दिलेले आहेत जे 4 पैकी कोणतेही एक डॉक्युमेंट ते जमा करू शकतं। त्याच्यामध्ये एक आहे रेशन कार्ड, दुसरा आहे मतदार ओळखपत्र, तिसरा आहे शाळा सोडलेल्याचा दाखला आणि चौथा आहे जन्माचा दाखला म्हणजे बर्थ सर्टिफिकेट। मित्रांनो, 3 नंबरचा जो बदल करण्यात आलेला आहे तो असा आहे, योजनेतून 5 एकर शेतजमीन असण्याची अट काढून टाकण्यात आलेली आहे। म्हणजे याच्यामध्ये एक अट होती की किमान 5 एकर 1 एकरपासून 5 एकरपर्यंत जमीन त्या व्यक्तीच्या नावावर असणे आवश्यक होतं, पण ही अटसुद्धा आता काढून टाकण्यात आलेली आहे। 4 नंबरचा जो बदल करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये लाभार्थी महिलेचा जो वयोगट 21 पासून 60 वर्षापर्यंतच होता तो आता 21 वर्षापासून 65 वर्ष करण्यात आलेला आहे। 5 नंबरचा जो बदल करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये जर परदेशी जन्मलेल्या महिलेने महाराष्ट्रात राहणाऱ्या व्यक्तीशी लग्न केले असेल तर तिच्या पतीचा जन्माचा दाखला, शाळा सोडलेल्याचा दाखला किंवा रहिवासी प्रमाणपत्र स्वीकारले जाईल। हा सगळ्यात मोठा 5वा बदल करण्यात आलेला आहे। मित्रांनो, 6 नंबरचा जो बदल आहे, पिवळी आणि केसरी शिधापत्रिका असलेल्या कुटुंबाकडे 2.5 लाख रुपयांच्या उत्पन्नाचा पुरावा नसेल तर कुटुंबांना उत्पन्न प्रमाणपत्र देण्यापासून सूट देण्यात आलेली आहे। मित्रांनो, हा सगळ्यात मोठा बदल करण्यात आलेला आहे। ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे अशा कुटुंबाकडे जर 2.5 लाखाच्या पेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला निघत नसेल, भेटत नसेल तर त्यांना उत्पन्नाचं प्रमाणपत्र देण्यापासून सूट देण्यात आलेलं आहे। म्हणजे थोडक्यात हे जे उत्पन्नाचा दाखला जो कंपल्सरी केला होता ती जी अट आहे ती आता काढण्यात आली आहे। मित्रांनो, 7 नंबरचा जो सगळ्यात मोठा बदल करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये प्रत्येक कुटुंबातील एक पात्र अविवाहित महिला देखील या योजनेचा लाभ घेऊ शकते। म्हणजे प्रत्येक कुटुंबामधील अशी व्यक्ती जी अविवाहित आहे, म्हणजे मॅरिडच झालेले नाही, तर अशी व्यक्तीसुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकते। तर हे खूप मोठे बदल महिलांसाठी आणि मुलींसाठी झालेले आहेत। तर याच्यामुळे जास्तीत जास्त महिला आणि मुली याचा लाभ घेतील ही अपेक्षा। तर मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तर चला मित्रांनो, ही व्हिडिओ इथेच थांबूया। धन्यवाद।